मंडळी, आज आपण आलो आहोत दापोली तालुक्यातील गिमवणे गावामध्ये. या गिमवणे गावामध्ये प्रदीप देवघरकर हे अतिशय दुर्मिळ अशी कला आहे, जी नवनिर्मिती ज्याला आपण म्हणू शकतो एका अर्थाने. इथं सुंदर संवादिनी बनवण्याचं हे काम करतात. त्यांचे वडील पण संवादिनी बनवायचे. वडिलांच्या हाताखाली त्यांनी संवादिनी बनवायचं प्रशिक्षण घेतलंय. आणि आता गेली 10-15-20 वर्ष ते स्वतंत्रपणे संवादिनी बांधण्याचं काम करतात. संवादिनी ही कोकणामध्ये पेटी, बाजा अशा वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध असलेलं वाद्य आहे. तर माझे एक मित्रपरिचय त्यांनी मला एक जर्मन जिबलेटचे स्वर दिलेले. तर मी मग नुसते स्वर मिळालेले होते. त्या स्वरांचं काय करायचं म्हणून त्यांचा शोध घेत घेत मग मी देवघरकरांपर्यंत पोहोचलो. आणि देवघरकरांनी आज मला अशी एक सुंदर 2 लाईनची ही 3.5 सप्तकाची हार्मोनियम आहे, ती अशी एक आकर्षक पेटी तयार करून दिलेली आहे. आता ती माझ्या घरी जाणार आहे आणि आम्ही त्या सरस्वतीची घरी पूजा पण करणार आहोत. आपण देवघरकरांचा आज आता पण विस्तृत परिचय घेऊया. मला आता तुम्ही प्रदीप काका, ही कला आपण कशी शिकली? कारण ह्याच्यामध्ये नुसतंच हे नाही, ह्याच्यामध्ये बरीच अंग आहेत. ह्याला आम्ही सोनारी काम म्हणतो. हा बॉक्स बनणं आहे, ह्या बटणं तयार करणं आहे, हे जे पितळी सूर असतात त्यांना ट्युनिंगचं काम आहे. आणि आत बरंच आता हिची इतकी सुंदर आकर्षक अशी मांडणी केलेली आहे, हिची कलाकुसर आहे. ह्याची आपल्याला प्रेरणा कशी मिळाली? तसं म्हटलं तर हे आमचे बाबा करायचे. बाबा आमचे शिक्षक होते. ते शाळा सुट्टी वगैरे असताना आंबर्डेकर गुरुजी म्हणून गाडगावला होते, त्यांच्याकडे जायचे. त्यांच्याकडे बघून बघून बाबा शिकले. बाबांनी जवळजवळ 40 वर्ष हा धंदा केला. आणि मी 7वी 8वीला असल्यापासून बाबांचे ते असं मधल्या मध्ये असं बघत राहायचो. त्यातून स्वतःहून असं शिकलो. म्हणजे वडिलांच्याकडून हा गुण वडिलांकडूनही मला सगळे तुमच्याकडं बालकडून मिळाले. बाळकडून मिळालं. पण आता तुम्ही पण स्वतःच आता 20-22 वर्ष जवळजवळ मी स्वतःच करतो. तुम्ही एक स्वतःच पण शास्त्र डेव्हलप केलं. कारण मी संगीत प्रवासात तुमच्या वडिलांकडनं पण अनेक हार्मोनियम आमच्या मित्र परिचयातना घेऊन गेलेलो होतो तयार करून. तर त्यांची पण बांधण्याची पद्धत बघितलेली आणि तुमची पण पद्धत. आता काल संगीत याच्यामध्ये खूप प्रोफेशनल असा सुसंगत असं तुम्ही हे केलेलं आहे. नंतर मग तुम्ही वडिलांनंतर हा वारसा स्वतः पण चांगल्या पद्धतीने ट्युनिंग, ह्याचं ट्युनिंग तुम्ही कसं हे करता? म्हणजे कसं, आता मी मशीन आणलंय. माझं पूर्ण नाव प्रदीप जगन्नाथ देवघरकर, राहणार गिमवणी, वणन फाटा, चिंदरकर महाराज मठा शेजारी, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. तर ह्याचं हे बांधणीची प्रक्रिया कशी आहे ना, ती तुम्ही जरा थोडक्यात सांगितलं तर बरं होईल. प्रत्येक हार्मोनियम मध्ये 3.25 सप्तक, 3.5 सप्तक, 4.25 सप्तक असे प्रकार असतात. आडवा रीड, उभा रीड. पण ही आडवी रीडची पेटी शक्यतो 3.25 किंवा 3.5 सप्तकची असते. आणि हा मुळात जो रीड बोर्ड असतो तो देवदार असतो, तो रेडीमेडच मिळेल. मग तो 3.25 सप्तक किंवा 3.5 सप्तक जशी ऑर्डर असेल तशी त्या मानाने मग बॉडी साईज बनवायला लागते. त्याच्यानंतर मग ते सगळे भाते वगैरे सगळं, मुळात हा कीबोर्ड पहिला बनवणार, त्याच्यानंतर बॉडीचं वर्क. ही आता ही बटणं पण खूप आकर्षक दिसत. ही सगळी हाताने, मशिनरी काही नाही. सगळं बघा. रसिक प्रेक्षकांना माझी विनंती आहे की आज ह्याचं प्रत्येक साहित्य जे आहे किंवा प्रत्येक जो पार्ट आहे हा मशिनरीवर बनला जातो. पण ह्याचा आज फिंगर बोर्ड एवढा सुंदर यांनी बनवलेला आहे की वाजवतच राहावं असं वाटतं एखाद्या कलाकाराला. जेव्हा याच्यावरनं त्याची बोटं फिरतात तर ती बोटं त्याची थांबतच नाही, की हे कम्प्लिटली वाजवतच राहावं असं वाटतं. मला दुसरा तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. ट्युनिंग जे आहे ते तुम्ही गंधार ट्युनिंग करता, पंचम ट्युनिंग करता की षड्ज ट्युनिंग करता? तसं म्हटलं तर मी क्लासिकल कुठेही शिकलेलं नाही. फक्त ऐकून कानाने ऐकायचं. आणि तंबोऱ्यावर बाळा गोखले म्हणून आहेत, निळकंठ गोरे कीर्तनकर वगैरे आहेत ते, त्यांच्या तंबोऱ्यावर मी मोबाईल मशीनला स्केल लावून घेतो, 40 ते 46 स्टँडर्ड. त्या मानाने मग
एकदा स्केल लावला एखाद्या स्वराला, ते स्वर किती कमी जास्त खरडवायला लागतात त्याच्यावर तो स्केल लावतो. जास्त सुद्धा खरडवून ते उपयोगाचे नाहीत, नंतर मग तुटू उतरतात शकतात तुटू शकतात तुटू शकतात किंवा ट्युनिंग उतरतात. ते एका जागी बराच वेळ एखाद्या ठाम राहत 45 ला जर असेल तर मग तो 43 44 असं कुठेतरी ऍडजस्ट करायचा. आता मी तुम्ही एक जो मनुष्य एखाद्या वाद्याची निर्मिती करतो तो खूप चांगलं वाजवतो पण मग तुम्ही पण असं ऐकलं की तुम्ही भजनामध्ये गाण्या करता हे करता तुम्ही थोडंसं प्रेक्षकांना जरा काही वाजवून दाखवलं किंवा म्हणून दाखवलं तर बरं होईल. म्हणून तर काय ना आवाज चांगला नाही